श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 3 मार्च रोजी आहे। हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होऊन संध्याकाळी 6:46 समाप्त होईल। ग्रहण भारतातही दिसणार असल्याने सूतक काळ पाळावे लागतील। परंपरेनुसार सूतक साधारण 9 तास आधी सुरू होते, म्हणजेच आज सकाळी 6:20 पासून सूतक काळ सुरू झाला आहे। ग्रहणाच्या वेळेस वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढतात, ज्याचा परिणाम मानसिक स्थिती आणि घरातील वातावरणावर होऊ शकतो। म्हणूनच ग्रहणापूर्वी वास्तूशी संबंधित काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते। आणि म्हणूनच आज चंद्रग्रहण संपताच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूरसोबत या 3 वस्तू जाळायच्यात। या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, भांडणं, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। ते कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 2026 चंद्रग्रहणाची वेळ ही दुपारी 3:20 चंद्रग्रहण हे सुरू होणार आहे। हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6:47 पर्यंत चालणार आहे। चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी होतो। अशा परिस्थितीत सकाळी 6:20 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण सुरू झाले आहे। त्यानंतर सायंकाळी ग्रहणाचा समारोप होऊन सूतक कालावधीत संध्याकाळी 6:47 संपेल। ग्रहणाचा सूतक काळ सुरू होण्यापूर्वी देवांच्या मंदिराला पडदे झाकून ठेवतात। सूतकाच्याच वेळेस आपल्याला देवांच्या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे। सूतक संपूर्ण होण्यापूर्वी अन्न पदार्थांमध्ये तुळशीची पानं घालावीत, जेणेकरून अन्न नंतर खाल्लं जाऊ शकतं। विशेषतः ग्रहणाच्या वेळी ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं। ग्रहणाच्या सूतक काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये। चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये, उघड्या डोळ्यांनी ग्रहणाकडे पाहू नये, सूतक काळात अन्न शिजवू नये आणि खाऊ नये। चंद्रग्रहणाच्या वेळेस गरोदर महिलांनी विसरूनही घराबाहेर पडू नये। सूतक काळात पलंगावर झोपू नये। तर या काही गोष्टी आहेत ज्या सूतकामध्ये आवर्जून आपल्याला पाळायच्यात। आता जो आपल्याला मुख्य उपाय करायचा आहे तो आपल्याला कधी करायचा, तर चंद्रग्रहण हे संध्याकाळी 6:47 संपणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। ग्रहण संपल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला पाण्यामध्ये तुळशीचे पत्र किंवा जर तुमच्याकडे गंगाजल असेल, गोमूत्र असेल तर ते टाकून स्नान करायची आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला घरभर गंगाजल किंवा गोमूत्र हे शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये तुळशी पत्र टाकायचं किंवा गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्व देवांना स्नानही करून घ्यायची आहे। देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे। पूजेदरम्यान आपल्याला निरंतर पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप हा करायचा आहे। तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून टाकायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहेत, दोष आहेत, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला शेणाची गौरी ही टाकायची आहे। होळी पौर्णिमेच्या दिवशी
शेणाच्या गौरीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. आता हा उपाय आपण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता करत आहेत. म्हणून या उपायाकरता सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची. या उपायाकरता पिवळी मोहरीच आपल्याला घ्यायची आहे, कारण पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. आता हे काळे तीळ आणि पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला या वस्तू उतरवायच्यात आणि या वस्तूसुद्धा आपल्याला नेऊन त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्यात. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. ग्रहणाच्या वेळेस आपल्या अवतीभोवती भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकताही पसरलेली असते आणि जेव्हा असा हा कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.